बाबासाहेब स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते म्हणून, नाहीतर देशातील प्रत्येक महिलेने त्यांची देवासारखी पूजा करावी। आज आपल्याला इतक्या सहज मिळालेल्या हक्कांसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। आज आपण फायनान्शियल फ्रीडम विषयी गप्पा मारतो, पण बाबासाहेब आपल्या हक्कांसाठी तेव्हा लढले। महिलांना आज प्रॉपर्टीमध्ये बरोबरीचा अधिकार, चुकीच्या लग्नात अडकल्यास बाहेर पडण्यासाठी घटस्फोटाचा अधिकार, पोटगीचा अधिकार, प्रेग्नेंट असताना पेड लिव्ह घेण्याचा अधिकार आणि महिलांना अडॉप्शन आणि पालकत्वाचा अधिकार मिळाला फक्त बाबासाहेबांमुळेच। त्यांनी हिंदू कोड बिल मांडले तेव्हा शास्त्रांच्या विरोधात आहे सांगत रूढीवाद्यांनी त्यांना खूप विरोध केला। तेव्हा बाबासाहेबांनी चॅलेंज करत म्हणाले, जर शास्त्रांच्या विरोधात एक शब्दही हिंदू कोड बिल मध्ये असेल तर मी मागे हटेल। खरं तर प्रॉब्लेम शास्त्रांमध्ये नव्हता, समाजाने त्यांच्या सोयीनुसार बनवलेल्या नियमांमध्ये होता। आंबेडकरांचे फक्त एकच चुकले, ते यावर कधी राजकारण खेळले नाहीत, महिलांच्या हक्कांवर स्वतःचे पोस्टर लावले नाहीत, श्रेय घेण्यासाठी मोर्चे काढले नाहीत। कुणी आंबेडकरांना मानो न मानो, पण महिलांनी आंबेडकरांना विसरणे म्हणजे जन्मदात्या आईला विसरण्यासारखे आहे।